हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. पूनम एम कोळपे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज मी दौंडला जाणार होती, पण हे बोलले की आपण उद्याच्याला जाऊ दौंडला. आज काय ग, तर आपण उद्या दौंडला जाऊ. ते परवा दिवशी तिकडे देवाला गेले होते. देवाला यायलाच त्यांना खूप उशीर झाला. काल आले असतील ते 3, 4, 5 वाजता आले होते आणि 5 वाजता आल्याच्या नंतर ते पुन्हा ऑफिसला गेले. त्यांना साहेबांचा वगैरे त्यांच्या फोन यायला लागला की ये म्हणून ते गेले. रात्री त्यांना 9, 9:30, 10 वाजले होते यायला घरीच. मग म्हटलं आता एवढ्या अंधाराचं थंडी पण भरपूर असल्यामुळे म्हटलं नको जायला. जर गेलं तर गाडी पण नव्हती आपली घरी. त्याच्यामुळे म्हटलं आता नको. टू व्हीलरवर तर जाऊ शकत नाही, पॉसिबल नाही आहे. भरपूर लांब असल्यामुळे 5-6 किलोमीटर आपण दौंडमधनं पण बाहेर राहतो. त्याच्यामुळे म्हटलं नको जायला, थंडी भरपूर आहे आणि ही छोटीच आहे, श्रीषा छोटी. त्याच्यामुळे म्हटलं कशाला जायचं. मग म्हटलं आज जावं. तर आज पण सकाळ सकाळ साहेबांचे फोन वगैरे आले की ये लवकर ऑफिसला वगैरे. मग ते गेले. तर म्हटलं की अगोदर म्हटलं की स्ट्रेंड्सला सोडा 3 वाजता आलो की मग मी तुला घेऊन जाईल. पण तसं काही नाही. आता मी मगाशी फोन केला 3 वाजता की येत आहे का, काय करताय हो तुम्ही, नेहला मला उरकून वगैरे ठेवू का. तर ते बोलले की नको, आज काय जाऊ नको, आज सगळे वसुली वगैरे करून घेतो, उरकतो आणि मग आपण उद्या जाऊ. पण उद्या सकाळचं जाऊया. म्हटलं ठीक आहे चालेल, आपण उद्याच जाऊया दौंडला. बघू आता, श्रीषासाठी जायचं आहे खरं तर खास. बघू, आणि जर सक्सेस झालं ते, तर मी उद्याच्या तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेलच मी कशासाठी दौंडला गेलते. काय ग तोंडात, आणि हाता आता आत्ताच 3च महिन्याची झाली. तोंडामध्ये डायरेक्ट अशा मुठी धरते आणि तोंडामध्ये घालते. हा ना, तू घालतेस ना तोंडामध्ये मुठी, घालतेस ना तू तोंडामध्ये. तर बघू आता काय होतंय ते फायनल, कसं काय होतंय ते. मी उद्याच्या तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ वगैरे अपलोड करेल, त्यावेळेस तर तुम्हाला तर दिसेलच मी कशासाठी गेलते. पण एवढं नक्की की श्रीषाचंच काम आहे, तिच्यासाठी जाणार होते दौंडला. आता उद्या वेळ भेटेल तर जाईल, आणि जर नाहीच भेटला, एकदम पॉसिबलच नसेल, तर डायरेक्ट आता ते गेलं गुरुवारी किंवा शुक्रवारी. ह्या 2 दिवसात तर मी जाणारच आहे. आणि म्हटलं देवाला पण जायचं होतं जाता जाता. हिला पाया वगैरे पडून आणावं म्हटलं. हिला सिद्धटेकला जायचं होतं. म्हटलं पाया वगैरे, हिच्या पाया पडून वगैरे हिला पण घेऊन यावं. आणि मी पण खूप दिवस झालं गेली नव्हती. तर जाता जाता देवाला देखील जाणार आहे आम्ही. तिथून तसंच हिला खरेदी करणार, थोडीशी शॉपिंग वगैरे करायची हिची. आणि तिथून पुढे सिद्धटेकला सुद्धा जाणार आहेत. आणि श्रेयांचा पण कार्यक्रम जवळ आला आहे आता. त्याच्यामुळे त्याचा आता सध्याला काय स्टडी वगैरे नाही आहे एवढा. आणि त्याचं ॲन्युअल फंक्शन आहे. डेट वगैरे नाही दिलेली, पण त्याचं सॉन्ग आहे गोविंद बोलो. ते काहीतरी आहे ते सॉन्ग, तसं सॉन्ग आहे. आजच म्हणजे मॅसेज वगैरे आला आहे. डेट काय किती ते अजून नाही माहिती मला. ज्यावेळेस त्यांनी सांगते मॅसेज वगैरे येईल, त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. आणि आम्ही पण सुद्धा जाणार आहोत. खूप मस्त छान कार्यक्रम असतो त्यांच्या स्कूलमध्ये. स्कूलमध्ये त्यांच्या मस्त कार्यक्रम वगैरे असतो. तर तुम्हाला पण मी दाखवेल, बघू व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शूट वगैरे करणारच आहे. तर तो आहे वाटतं फर्स्ट नंबरलाच आहे उभा वगैरे. तर बघता येईल नंतर गेल्याच्या नंतर मी तुम्हाला तर शूट वगैरे करून दाखवेलच की कसा कार्यक्रम वगैरे होता. भरपूर दरवर्षीच त्यांचा खूप छान छान कार्यक्रम वगैरे स्कूलमध्ये घेतले जातात त्यांच्या. काय लागली रडायला, तिला जास्त तिच्यासोबत गप्पा मारत नाही म्हणून रडायला लागली या. उठली की त्याच्यासोबत गप्पा मारायची. गप्पा मारायला लागली की लय भारी हसती. आता बघायचं का तुम्हाला, तर मला झलक दाखवते थोडीशी. श्रीषा बघा कशी बघती माझ्याकडे. श्रीषा, ए श्रीषा, पिल्लू, हे श्रीषा, हा बा दाखवते 1 मिनिट. ए ए ए श्रीषा, हा किती ते ते हे पिल्लू, काय होतंय, काय काय ग, चल चल चल, उठ उठ उठ. हा, हात निघेल तसा. तर आता मांडीवरतीच घेतली तिला, रडत होती त्याच्यामुळे. काय काय हा हा. संध्याकाळचं पण आता स्वयंपाकाची तयारी वगैरे करावं लागेल. 4 वाजले ते आता. स्वयंपाकाची तयारी करून फक्त ठेवायची. आणि भाकरी वगैरे बनवून ठेवते. भाजी वगैरे काय नंतरच बनवते. नंतर काय मॅडम आम्हाला करून देणार नाहीत, हो ना, नाही देणार ना तू करून. त्यामुळे म्हटलं की स्वयंपाक वगैरे लवकर उरकून ठेव. ते आले काय, तर मग
तर कारल्याचीच भाजी करणार आहे. कारल्याची भाजी करणं त्यासाठी चिंच वगैरे आणायला जावं लागेल. ही झोपली की बागेतून आपल्याच बागेत चिंचेचं झाड वगैरे चिंच घेऊन येते. तर तुम्हाला कारल्याची भाजी मी कशी बनवते ती देखील रेसिपी दाखवते. पण अजिबात कडूही होत नाही. कशीही करा तुम्ही, सुक्की केली तरी कडक होणार नाही. ती आपली सुक्की केली ना तरी अजिबात अशी कडू होणार नाही. आणि पातळ जी असते ना रस्स्यातली तरी सुद्धा कडू होणार नाही. फक्त मग मी ज्या स्टेपने करते ना, काय 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 मी ज्या स्टेपने करते ना तुम्ही त्या स्टेपने का नाही, मी ज्या स्टेपने ज्या पद्धतीने करते ना तुम्ही त्या पद्धतीने करून बघा. तुमची सुद्धा कारल्याची भाजी कधीच कडू होणार नाही. आणि तुमच्या घरातली तुम्हाला ना कंटिन्यू सारखी करायला लावणार. माझ्या पद्धतीने जर तुम्ही जशी भाजी केली ना तुम्हाला घरातली सारखी करायला लावते बघा. अजिबात कडू होत नाही, एकदम टेस्टी आणि एकदम मस्त. मी आता सध्या सुक्कीच काय 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 मी आता पातळच करणार आहे. कारण का संध्याकाळच्या याला आम्हाला शक्यतो पातळच भाजी लागते. सकाळची असेल तर सुक्की वगैरे चालती, पण संध्याकाळच्याला त्यांना शक्यतो पातळच लागते. ते चुरून वगैरे खातात म्हणून त्यांना ते म्हणतात की मला सुक्कीने टोटर वगैरे बसल्यागत होतं. चपातीसोबत ठीक आहे म्हणतात खायला. पण लहानपणापासून त्यांना सवय बाजरीची भाकरी वगैरे आणि काय संध्याकाळची बाजरीची भाकरी आणि पातळच भाजी लागते. सकाळची चपातीसोबत सुक्की भाजी मात्र लागते नेहमी. टिफिनला पण लागते. बघा कशी रडती, बघा कशी झाली आता, दिसते का? काय 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 होतंय तुला? काय होतंय? काय दिसतंय तुला फोन मध्ये? हा ओ काय झालं? गप्पा मार फ्रेंड सोबत. हॅलो फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स बोल. तू तू बोल. मी मस्त आहे, तुम्ही कसे आहात म्हणाव. मी मस्त आहे, मी मजेत आहे. मी मम्मा सोबत खेळते म्हणा. आता मम्मा मला उचलून घेत नाही म्हणून मी रडते. मम्मा ज्या वेळेस मला उचलून घेईन, हो मम्मा ज्या वेळेस मला उचलून घेईन ना मी त्यावेळेस खुश होईन, हॅप्पी हॅप्पी होईल. हा ना. दादा कुठे गेला आपला दादा? दादा दादा कशी करते बघा बघा, किती चिडलेली. तिला उचलून घेत नाही म्हणून ती चिडले. आणि पूर्ण हिते ठेवली होती, तिला मांडीवरती होती. मांडीवरनं पूर्ण खाली 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 सरकत आली ती. कुठे दादा? दादा दिसतंय का? दादा गेला स्कूलमध्ये. तर श्रीषा वगैरे झोपलेली आहे. आता श्रीषाला इथं झोपवले झोळीमध्येच. घरात काय पाळण्यात टाकली नाही. म्हटलं ती उठली तर रडेल जास्त, म्हणून म्हटलं की आपलं बाहेर बसूनच तिला दळण करत करत तिला झोका देत देत आपलं काम करून घ्यावं महत्त्वाचं म्हणजे. आणि आता जस्ट दळण करायला घेतलं पण हे तुम्हाला सांगते सोंडी झाले ते, भरपूर सोंडी झाले ते. आणि हे शेवटचं दळण आहे ह्या पिशवीतलं, त्याच्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. ते वाळत वगैरे घातलं होतं मी, पण सोंडी भरपूर असल्यामुळे आता एवढे दिसत नाहीत. पण तुम्हाला सांगते त्याच्यासाठी एक उपाय पण सांगते तुम्हाला. जर आपल्या गावामध्ये सोंडी वगैरे नाही व्हावं म्हणून आपण काय करायचं माहिती का, ज्यावेळेस आपण गहू घेऊन येतो किंवा घरचे गहू वगैरे असतात ना आपण आणले ना, त्यावेळेस आपण कडुलिंबाचा पाला आणि मीठ हे दोन्ही मिक्स करून एकत्र करून गव्हाच्या पिशवीमध्ये टाकायचं. जेणेकरून ना त्याला सोंडे वगैरे पण होत नाहीत, अजिबात होत नाही. तुम्ही ट्राय करून बघा. माझे हे गहू खूप दिवसाचे त्याच्यामुळे ह्याच्यात झालेत, नाही तर होत नाही, शक्यतो होत नाहीत अजिबात. केमिकलची पावडर वगैरे वापरण्याची काहीच गरज नाही आहे. आपला नॅचरल आणि आयुर्वेदिक आणि व्यवस्थित काहीच त्यांनी हे होत नाही. त्याच्यामुळे आपण तुम्हाला सांगते कडुलिंबाचा पाला आपल्या दारात तर आहे, एक मोठं झाड आहे ते. आणि मोठं मीठ, छोटं मीठ नाही वापरायचं, मोठं मीठ वापरायचं, जेणेकरून आपल्या गव्हाला सोंडी वगैरे लागणार नाही. पण माझ्या पण नाही लागले, एवढे लागले होते. पण शेवटचंच दळण आहे ना, शेवटचंच टिक्यातलं सगळ्यात शेवटचं खालचंच आहे, थोडंच राहिले. म्हटलं हे सगळं करून घ्यावं आता, म्हणजे पुन्हा दुसरी पिशवी फोडली तरी त्याच्यात ते जाणार नाहीत. म्हणून म्हटलं की सगळे बाहेरच काढून दळण करून घेते आता. तर हां, हे झाल्यानंतर ना आता स्वयंपाक पण करायचा आहे. लाईट आली यातच, जस्ट लाईट आली. स्वयंपाक वगैरे करून भाकरी वगैरे करून घेते. आणि पहिल्या अगोदर शेंगदाणे भाजून मिक्सरला बारीक करावं लागतील मला, नाहीतर नंतर ना पाट्यावरच वाटावं लागलं असतं. तर झालं. तर आजचा माझा ब्लॉग हा कसा वाटतो तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर माझा ब्लॉग व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. बाय.